विधान परिषद निवडणुकीमध्ये कोकण स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी शिवसेना आग्रही आणि आक्रमक असतानाच मंत्री भरत गोगावले यांनी अचानक यू टर्न घेतलेला आहे। ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याचा स्पष्ट संकेत मिळत असतानाच गोगावले यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसतंय। आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य करावा लागेल। ही जागा कुणाला वैयक्तिक सुटणार नाही। जर राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर ती महायुती म्हणून सुटणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील असं भरत गोगावले यांनी म्हटलंय। एकूणच गोगावले पितापुत्रांनी तसंच तटकरे पितापुत्रांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। या भेटीगाठी नंतर भरत गोगावले बॅकफूटवर आल्याचे दिसतंय। जोपर्यंत शिंदे साहेब आम्हाला काही गोष्टी सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही पुढे काय करू शकतो। शेवटी नेत्यांच्या शब्दाचं पालन करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि नेते करतील ते पक्ष हितासाठी आणि आमच्यासाठी योग्य असेल तेच करतील। त्यामुळे त्यांच्याला जर ती जागा सुटली तर ती महायुतीच्या माध्यमातून सुटेल। वैयक्तिक अशी कोणाला जागा सुटत नसते, कारण प्रत्येकाने आपापल्या मागण्या केलेल्या आहेत। त्या मागण्या तिन्ही नेते बसून, राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे बसून करतील, ठरवतील। ते आम्हा मंडळींना मान्य करावं लागेल असं मला वाटतं।